कधीकधी असं होतं ना, की एखादी अगदी साधी गोष्ट आपल्याला एक खूप मोठी कथा सांगून जाते. संस्कृतीबद्दल, मूल्यांबद्दल बरंच काही. आज आपल्याकडे असाच एक साधा कागदाचा तुकडा आहे. एका शाळेची प्रश्नपत्रिका. चला तर मग या एका पानात दडलेला अर्थ आपण उलगडून पाहूया. तर समोर जी दिसतीये ती आहे एक प्रश्नपत्रिका. पहिल्या नजरेत अगदी सामान्य. पण ही फक्त एक परीक्षा नाहीये. हे एक कोडं आहे, जे आपण एकत्र मिळून सोडवणार आहोत. हा एकच कागद आपल्याला दोन पूर्णपणे वेगळ्या जगांची सफर कशी घडवतो ते आता पाहूया. चला याचं विश्लेषण सुरू करूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सुगावा म्हणजे याची भाषा. ही आहे मराठी. महाराष्ट्राची भाषा. म्हणजे लगेचच आपल्याला कळतं की आपण भारताच्या एका विशिष्ट सांस्कृतिक संदर्भात बोलतोय. आता इथेच सगळी गंमत आहे. जरा वरच्या बाजूला बघा. विषय काय आहे? इतिहास व नागरिकशास्त्र, हिस्ट्री आणि सिव्हिक्स. जरा विचार करा, हे दोन पूर्णपणे वेगळे विषय एकाच पेपरमध्ये का असतील? खरं तर याच प्रश्नात आपल्या संपूर्ण विश्लेषणाचं सार दडलेलं आहे. भूतकाळ आणि वर्तमान एकाच पानावर. ठीक आहे, तर मग पुढे जाऊया आणि पाहूया आहे कसं उलगडता येते. पेपरचा पहिला भाग आपल्याला थेट टाईम ट्रॅव्हल करून प्राचीन भारतात घेऊन जातो. राजा महाराजा, मोठी मोठी साम्राज्य, त्या काळाची गोष्ट आहे ही. या प्रश्नांकडे एकदा नजर टाका. कनिष्काने वसवलेलं शहर कोणतं? कोल्हापूरचं जुनं नाव काय होतं? कामरूप राज्याचा संस्थापक कोण? हे वरवरचे प्रश्न नाही आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की विद्यार्थ्यांकडून किती सखोल ऐतिहासिक ज्ञानाची अपेक्षा आहे. यातून हेच दिसतं की या शिक्षण पद्धतीत इतिहासाला, आपल्या मुळांना किती महत्त्व दिलं जातं. आणि हा प्रश्न तर हे अगदी स्पष्ट करतो. इथे बघा, जोड्या जुळवा प्रश्न आहे. चालुक्य, पल्लव ही फक्त नावं नाहीत, तर ही ती बलाढ्य साम्राज्य आहेत ज्यांनी भारतीय उपखंडाचा नकाशा घडवला. आणि त्यांच्या राजधान्या वातापी, कांचीपुरम ही त्या काळातली सत्ता आणि संस्कृतीची मोठी केंद्र होती. आता हा एक शब्द बघा किती जबरदस्त आहे. त्रिसमुद्र तो ये पीत वाहन. हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ काय? तर तो राजा ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचं पाणी प्यायला आहे. म्हणजे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर. विचार करा, एकाच शब्दात त्या साम्राज्यांची भव्यता, त्यांची महत्वाकांक्षा किती सहजपणे मांडली आहे. तर प्राचीन भारताच्या या भव्य इतिहासातून प्रवास केल्यानंतर हा पेपर अचानक एक मोठं वळण घेतो. हजारो वर्षांची उडी मारून तो आपल्याला थेट आजच्या काळात आपल्या आजूबाजूच्या जगात आणून सोडतो. आणि हा शेवटचा प्रश्न आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरपंच यांच्याबद्दल. म्हणजे एकीकडे आहे एक प्रशासकीय अधिकारी, सरकारकडून नेमलेला, आणि दुसरीकडे आहे सरपंच, म्हणजे गावातील लोकांनी निवडून दिलेला त्यांचा प्रतिनिधी. हा बदल बघा, कुठे ते बलाढ्य सम्राट आणि कुठे गाव पातळीवरचं प्रशासन. आणि हेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर घेऊन येतं. या दोन्ही गोष्टी म्हणजे प्राचीन इतिहास आणि आधुनिक नागरिकशास्त्र एकाच प्रश्नपत्रिकेत का आहेत? या जोडणीमागे नक्की काय विचार आहे? यामागे खूप खोल शैक्षणिक तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान सांगतं की एका चांगल्या नागरिकाला फक्त आपल्या गौरवशाली इतिहासाची माहिती असून चालणार नाही, तर त्याला आपल्या गावात, आपल्या परिसरात काय चाललंय, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत याचीही जाणीव व्हावी. देशाची ती मोठी भव्य कथा आणि आपल्या रोजच्या जीवनातील कर्तव्य ही खरं तर एकमेकांशी जोडलेली आहेत. हा सगळा उलगडा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? की जर आपण आपल्या स्वतःच्या शाळेतलं एखादं पान, एखादी प्रश्नपत्रिका उचलली, तर ती आपल्याला कोणत्या जगासाठी, कोणत्या भविष्यासाठी तयार करत होती याबद्दल काय सांगेल?